नमस्कार. एक्सपर्ट डिश वॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवेच्या या सहकुटुंब सहपरिवारच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. कसं माहिती का, पूर्वी कशी एकत्र कुटुंब पद्धत होती, हो की नाही? म्हणजे माझ्याच घरी बघा ना, माझ्याकडे 8 काका आणि 7 आत्या. म्हणजे सगळ्यात मोठा भावंड आणि सगळ्यात धाकटं भावंड याच्या जवळजवळ 15 वर्षाचं अंतर असायचं. म्हणजे त्यामुळे व्हायचं काय, समजा सगळ्यात मोठी जर बहीण असेल ना, तर ती आईच्या मायेने सगळ्यात शेवटच्या धाकट्या भावंडाचं करायची. सगळ्यात मोठा जर दादा असेल तर सगळ्यात शेवटच्या भावंडाचं ते अगदी बापाच्या मायेने करायचं. थोडक्यात काय, अतिशय घट्ट माया होती, घट्ट वेगळंच नातं होतं ते. ह्या सगळ्या नात्यांमध्ये एक वेगळं नातं असतं, ते जावा. म्हणजे म्हटलं तर जावा, म्हटलं तर यावा. हे डेंजर नातं आहे. म्हणजे जरा चान्स मिळाला की ठिणगी पाडायलाच पाहिजे. पण ह्याच जाव्या ना कधी कधी एकत्र येऊन आपल्या नवऱ्याला आपली एकीचं बळ वगैरे दाखवतात बरं का, तशी वेळ आली तर. पण म्हणजे मला तेच म्हणायचं आहे की एकत्र कुटुंब पद्धतीत ह्याच जावा एकमेकांना अतिशय मायाने सांभाळत असतात, समजावत असतात. काही चूक झाली तर ती झाकायचा प्रयत्न करत असतात, ती दुरुस्त करायचा प्रयत्न करत असतात. तर अशाच अतिशय मनाने घट्ट, नात्याने घट्ट असलेल्या 3 जावा इथे आलेल्या आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. आज जरा मी शांतपणे बोलणार आहे, कारण 3 जावा इथे एकत्र आलेल्या आहेत आणि कधी काय होईल काय सांगता येत नाही. अर्थात इतकी वर्ष ते एकत्र आहेत, त्यामुळे इथे काय आज घडेल असं मला वाटत नाही. पण तरीही कसं आहे, सावधगिरीचा उपाय बाळगायला पाहिजे, हो की नाही? तर तुमचं इथे मी मनापासून स्वागत करतो, तिघांचंही मनापासून स्वागत करतो. पहिल्यांदा आपलं नाव सांगा. ज्योती बनवट. ज्योती बनवट. आपलं? अरुणा बनवट. अरुणा बनवट. सुनीता बनवट. सुनीता बनवट. बरं, आता तुमच्या तिघींपैकी सगळ्यात शेवटी तुमच्या घरात आलेली, बनवट घरात आलेली शेवटची जाऊ कोण? मी. तुम्ही कुठून आलात? मी पुण्यातच होते आणि पुण्यातच आले. पुण्यातच आलात? हो. ओके. त्यानं तुम्ही सगळ्यात मोठ्या ना, तुमच्या आधी ह्या आल्या? हो. तुमचं काय नाव आधीचं? आधीचं टाकेड, म्हणजे माहेरचं टाकेड. बर. आणि माझं माहेर येवला. आणि तुम्ही सगळ्यात आधी तुम्ही आले. तुम्ही कुठल्या? नगर, अहमदनगर. आणि नगरचं तुमचं आडनाव? लुनिया. ओके, ठीक आहे. म्हणजे मारवाडी घरातून मारवाडी घराण्यात आलेले आहेत. म्हणजे तुमच्या खाद्य संस्कृतीत मोठा फरक पडलेला नाही, बरोबर की नाही? आणि आपली कसं आहे, त्या घरात म्हणजे प्रत्येक एक आपण समजा असं म्हटलं की मारवाडी घराणं, त्यांची वाढ सुद्धा तशीच झालेली असते, एकत्रच झालेली असते. त्यामुळे भांडण तंटे जरी झाले तरी ते थांबवायचं मिटवायचं काम तुमचंच असतं. बरं, आज तुम्ही काही बनवणार नाही, तुम्ही दोघी बनवणार आहात. ह्यांनी न बनवण्याचं कारण काय आहे? असं काही नाही. असं काहीतरी आहे. तुम्ही असं त्याला साईडला काय ठेवलेलं आहे? आम्हीच बनवतो वगैरे असं तुमचा हट्ट आहे का? सगळ्यात ज्येष्ठ आणि सगळ्यात कनिष्ठ, मग मी साईडला बसते असं तुम्हीच म्हणालात? ओके, ठीक आहे. घरी कोण कोण आहे मला सांगा आधी. माझ्या घरी एकत्र कुटुंब जे आहे ते किती जणांचं आहे? सासूबाई आहे, माझे मिस्टर आणि मी. तुमच्या घरी कोण कोण आहे? मिस्टर आहे, एक मुलगी एक मुलगा. मिस्टर, एक मुलगी एक मुलगा. तुमच्या घरी कोण कोण आहे? मी, मिस्टर आणि मुलगी. ठीक आहे. मग आता खाण्यापिण्याच्या, म्हणजे मी आता माझं मारवाडी अगदी जवळचे मित्र आहेत. तुमचं ब्रेकफास्ट म्हणजे जवळजवळ जेवण असतं, ते का बरं? कारण धंद्याला जातात ना, सकाळी जेवण. मग जेवणाच्या वेळी काय करतात? डबा. म्हणजे खवय मी आहे ना, सांगावं असं वाटतं की माझे एक मित्र आहेत पुण्यात, तपाडिया म्हणून मित्र आहेत, ते इज अ ज्वेलर. हां, तर त्यांच्या घरी मी जेव्हा गेलो होतो सकाळी तर त्यांनी ह्या कॉर्नरपासून, वहिनीने ह्या कॉर्नरपासून त्या कॉर्नरपर्यंत जवळजवळ 16 प्रकार ठेवले होते. अहो म्हटलं, हे ब्रेकफास्टला खाल्लं तर मी जेवणार काय? पण ते म्हणाले ही अशीच पद्धत आहे, म्हणजे त्यात पोहे असतात, फाफडा असतो, विविध प्रकार असतात. ही पद्धतच आहे का त्यांच्याकडे? बरं, तुम्ही जेव्हा 88 साली घरात आलात, बनवट घराण्यात जेव्हा तुम्ही आलात, तेव्हा 88 साली घरात आल्यानंतर तुम्हाला काय काय येत होतं? जेवण बनवता येत होतं का? येत होतं. काय ह्याच्या हाताखाली सुरू केलं तुम्ही शिकायला? नाही, येत होतं. थोडंफार येत होतं. पण मी लहान असल्यामुळे माझ्यावर पूर्ण जबाबदारी अशी नव्हती. बरं, मतभेद, आता तुम्ही खूप सिनियर आहात, असं कधी कुठल्याही घरात होऊ शकत नाही की उठल्यापासून झोपेपर्यंत असं कधीच होऊ शकत नाही. तर असा एखादा पॉईंट असेल मतभेदाचा, एखादा तरी पॉईंट असेल मतभेदाचा की ज्याच्यावर मतभेद झाले, भांडणं म्हणत नाही मी, मतभेद म्हणतोय. भांडणं तर होऊ शकत नाहीत कारण इतकं घट्ट फॅमिली आहे म्हटलं, पण मतभेद झाले आणि त्याच्यावर तोडगा सुद्धा उत्तम प्रकारे आणि शांत पद्धतीने निघाला. तर असा एखादा पॉईंट असू शकतो का, किंवा होता का? खूपदा असं होतं
पण एक जण शांत बसतं म्हणजे त्यामुळे कळतं. की काहीतरी आपलं चुकतंय, हां, अगदी किंवा आपलं चुकलं म्हणून चुकतंय, आपल्याला बोलताय. आपलं चुकतंय किंवा समोरच्याला पटत नाहीये. हां, होतात असं, पण शांत बसून आम्ही आमचंच मिटून घेतो परत. उदाहरणार्थ काय कुठला मुद्दा असू शकतो? नाही, असं उदाहरण असं नाही सांगता येणार, पण असं खुद्दा कधीतरी कुणाचं काही आवडत नाही, कधीतरी काही असं वाटतं, पण मग शांत बसतो. ओके ओके. मग ते आपोआप कळतं की आपली चूक आहे किंवा समोरच्यांची चूक जरी काय असली तरी समोरच्याला कळतं की हां, हा म्हणजे शांत आपोआप बसेल म्हणजे शांत होऊन काहीतरी गोड आहे. जातं. बरं, आज तुम्ही काय बनवणार आहात? आज मी टोमॅटो लसणी पुलाव बनवते. टोमॅटो लसणी पुलाव. पुलाव. आणि तुम्ही पचकोटा राजस्थानी भाजी पचकोटा. म्हणजे ओके. केर संग्रह वगैरे मिक्स. बरं, तुमच्यापैकी पहिलं कोण बनवणार? मी बनवणार आहे. तुम्ही पुलाव. बनवणार. हां. तयारी. चला या जाऊया. चला, आपल्या किचन मध्ये धाकट्या जाऊबाई आलेल्या आहेत, म्हणजे सुनीताताई आलेले. तुमचं मनापासून स्वागत. आणि धन्यवाद. तुमच्या बाजूला मधल्या जाऊबाई उभ्या आहेत. हा? म्हणजे आता आज तुम्ही परीक्षक आहात बरं का. हो हा, म्हणजे ओळख आहे असं दाखवू नका, फारशी ओळख आहे असं दाखवण्याची भानगड पडू नका. ओके, तुम्ही काय बनवणार मला सांगा आज? आज मी बनवणार आहे टोमॅटो लसणी पुलाव. ठीक आहे, साहित्य सांगता मला? 1 वाटी तांदूळ भिजवलेलं. एक अर्धा तास भिजत घालायचा आधी. ओके. आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा. हम्म. हा तळलेला कांदा वरून गार्निशिंगसाठी आहे. ओके. कोथिंबीर, पुदिना, तेल आणि बटर, हम्म. लसूण बारीक चिरलेला, ओके. हिरवी मिरची उभी चिरलेली, लसूण पेस्ट, गरम मसाला, लिंबू आणि हे अख्खा मसाला आहे. ओके. लवंग, मिरी, खडा तमालपत्र, मसाला आपण हां, बनवतो. लाल तिखट, आलं पेस्ट आणि मीठ. इथे आपण तेल तापायला आता घ्यायचंय ना. आता हो. पहिल्यांदा काय करायचं मला सांगा? आधी तेल तापायला टाकायचं. ओके. हां, 1 चमचा बटर टाका. ह्याच्यातच का हे दोन्ही एकत्र खरं ठेवायचं असतं का असं? हो, त्याची बटरची एक छान टेस्ट येते पुलावला. ओके. त्यामुळे त्यात थोडं बटर घालायचं. ओके. आता आपण तिथे तेल जरा हे गॅस मोठा करू दे. हो. ओके. बरं, आपलं एक सहज कुतूहल मी विचारतो, मराठी तुमचं सगळ्यांचं एवढं छान कसं हो? आमच्या सासूबाई कोल्हापूरच्या, हां. त्यामुळे त्या पहिल्यापासून घरात मराठी बोलतात. बरं. त्यामुळे आम्ही आग्र्यात आल्यापासून मराठी बोलतो. त्यामुळे आमच्या माहेरी आम्ही मारवाडी बोलतो, बरं. पण सासरे आले की मराठी? मराठी बोलतो. त्यामुळे आता एकदम सवय झाली सासूबाई आहे. कोल्हापूरच्या आणि पूर्वी ती लोक राहायला सदाशिवपेठेत होते. त्यामुळे मग हे कॉम्बिनेशन दोन्ही बरोबर बरं झालं. झालं. ओके. ह्यात आपण हा खडा मसाला टाकू. हम्म, हम्म. 1-2 लवंगा, 2-3 मिरे, हम्म. 1 तमालपत्र, हिरवी मिरची उभी अशी चिरून 1 टाकायची. एक अर्धा चमचा आलं पेस्ट घालायची. ओके. हा आपला लसणी पुलाव आहे, त्यामुळे ह्यात भरपूर लसूण हवा आहे. 3 चमचे लसूण पेस्ट घालायची. हे घमघमीत वास लागायला पाहिजे. लसणाची टेस्ट यायला पाहिजे. ओके. हे परतून झालं की आपण तांदूळ भिजून ठेवायचे अर्धा तास, म्हणजे ते छान शिजतात. मग ते निथळून घेते मी. ओके. भिजून ठेवलेला तांदूळ आपण आत घालतो आता. हम्म. त्यामुळे बारीक चिरलेला टोमॅटो, ओके. हे सगळं परतूस्तर आपण पाणी इथे ठेवतो. हो. नंतर मग गरम पाणी घालणार. कोथिंबीर ह्यात भरपूर कोथिंबीर भरपूर कोथिंबीर, अर्धी वाटी कोथिंबीर, पाव वाटी पुदिना. घालायची. आता नुसता तुकडे करून घातला तरी चालतं. आता काय? गरम मसाला घालायचा, ओके. अर्धा चमचा गरम मसाला. हे काश्मीरी लाल तिखट आहे, याचं तिखटपणा फार कमी असतो, कलर असतो. मीठ. मीठ, लिंबू रस. अच्छा, आत्ताच घालायचं? हां, आत्ताच घालायचं. आणि सगळ्यात शेवटी कांदा आहे का? नाही, हा कांदा आपल्याला वरून गार्निशिंगसाठी. बरं. आता काय पाणी लागेल? हो, आता हे गरम पाणी अच्छा, गरम तेच पाणी घालायचं आहे. मी घालू?
हो. बस एकसारखं हलवून मंद गॅसवर एक 10 मिनिटं ठेवून द्यायचं. बरं. टोमॅटो लसणी पुलाव तयार. आणि मग हे झाल्यानंतर आपण सर्व करताना त्याच्यावर ही कांदा आपण जो तळून तळून घेतलाय घेतलेला कांदा. तो आणि बारीक चिरलेला लसूण. बारीक चिरलेला लसूण असं वरून फिरवायचा आणि मग जो खायला सुरुवात करायची ना, याव रे याव. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. टोमॅटो लसणी पुलाव बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा तास भिजवलेले तांदूळ, तळलेला कांदा, तळलेला लसूण, टोमॅटो, कोथिंबीर, लवंगा, मिरी, तमालपत्र, पुदिना, लसूण, हिरवी मिरची, आल्याची पेस्ट, लसूण पेस्ट, गरम मसाला, लिंबू, तिखट, तेल, बटर आणि मीठ. कृती: एका पॅन मध्ये बटर आणि तेल एकत्र गरम करून त्यामध्ये लवंगा, जिरे, तमालपत्र, हिरवी मिरची, आल्याची पेस्ट आणि लसूण पेस्ट परतून घ्यावी. त्यामध्ये भिजवलेले तांदूळ, टोमॅटो, कोथिंबीर, पुदिना, गरम मसाला, तिखट, मीठ आणि लिंबाचा रस घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये उकळलेलं पाणी घालून वाफेवर भात शिजवून घ्यावा. वरून तळलेला कांदा आणि लसूण घालून टोमॅटो लसणी पुलाव सर्व्ह करावा.